तर जसं मी सांगत होतो काकांची दशावतार कंपनी आहे. हे बघा सगळे ट्रॉफी आहे तिकडे. इथे पण आहे ट्रॉफी. तर एवढे सारे ट्रॉफीज भेटलेले आहेत आजगावकर दशावतार नाट्य मंडळाला इकडे. तर फायनली 3 तासानंतर हाताची तरी झाली आहे कंप्लीट ओली या मेहंदी. तर नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मेहंदी काढायची आहे ताईची. ही मेहंदी काढणारी बसली आहे आणि ही आमचे आईसाहेब पूर्ण रेडी झालेले आहेत मेकअप बिकअप करून. तर तुम्हाला दाखवतोय सर्व ट्रॉफी. बघा काकांची दशावतार कंपनी आहे, तर त्यांना हे सगळे ट्रॉफी भेटलेले आहेत. आजगावकर दशावतार नाट्य मंडळ. हे बघा त्या जेवणाची तयारी चालू आहे. पराठ्याची कापावी भाजी. आज गुरुवारचा उपवास म्हणून साबुदाण्याची खिचडी. बरोबर व्हिडिओत कॅच पकडलं. आणि हा आमची ही आमची उपवास. बघा केक खाऊन उपवास करणारी माणसं. धाव वाईस पद्धत आहे. धाव तर इकडे साबुदाण्याची खिचडीचं काम चालू आहे, बनवत आहेत. तर हे कोकणात वेगळी रूमच असते देवघरासाठी. तर हे सगळे देवबाप्पा. तर हे कोकणातील सुप्रसिद्ध दशावतार कलेचं गणपतीचा पेटारा आजगावकर दशावतार नाट्य मंडळ काकाची कंपनी माझ्या नवसाला पावणारा. हे इकडे गुरुवारची पूजा चालू आहे मावशीची. तर जसं मी बोलत होतो दशावतार कंपनी आहे काकांची. रुखवत भरायचं काम चालू आहे. तर जसं मी सांगत होतो काकांची दशावतार कंपनी आहे. हे बघा सगळे ट्रॉफी आहे तिकडे. इथे पण आहे ट्रॉफी. तर एवढे सारे ट्रॉफीज भेटलेले आहेत आजगावकर दशावतार नाट्य मंडळाला. चला चला तयारी करा, 2 दिवस राहिले. तर आता सकाळपासून टाइमपास करून आता मेहंदी काढायला चालू करणार आहोत. तर ही आमची प्रोफेशनल पार्लरवाली बोलवलेली आहे आम्ही खास माणगावमधून. फोटोशूट झालेलं आहे ह्याचं. कृष्णा तर हा लौकिक व्यवहार आणि हा परमार्थ अशी वाटणी त्यांनी कधीच केली नाही. आणि मनी जीवनी घरी बाजारी आपल्या ठाई आणि इतरांच्याही ठाई त्यांना केवळ एका 3:30ला मेहंदी चालू केली आहे. आता किती वाजले? 7:15 झाले.
दोन्ही हात झालेत, दोन्ही पायांची मेहंदी बाकी आहे. तर मेहंदीचं डेकोरेशन करतोय. कृष्णा साहेबांचं डेकोरेशन आहे, आम्ही हेल्प करतोय. तर फायनली 3 तासानंतर हाताची तरी झाली आहे कंप्लीट. ओली या मेहंदी ही बघू शकता. आता अजून पायाची वाकी काढायची. तर आज रात्रभर मेहंदीच काढत बसणार आहे ती. कामं नाहीत अजून, काय काम आहेत. आता आम्ही डेकोरेशन केलं आहे, मेहंदी काढून झालं आहे, फोटो काढायला हे सगळे डेकोरेशन केले. जरा थोडासा फोटोशूट काढूया. ते अजून चालू आहे डेकोरेशन थोडं थोडं. आणि आले टाइमपास करायला इकडे. रात्रीचे 10 वाजले तरी काय संपत नाही मेहंदी काढून. 3:30ला चालू केलेली मेहंदी. टायमिंग व्यवस्थित. अरे ठीक आहे ना, 3:30 4 असं बोल ना कौसात. मी बोलत राहा काय पण. 3:30 4ला मेहंदी चालू केली होती. आता कुठे फायनली थोडी थोडी संपायला आली आहे. आणि ही दुसरी मेहंदी काढणारी इकडे आमची अमुताई. मेहंदी काढून झालेली आहे. आता केळवण करते आहे मम्मी. पायावर मेहंदी असल्यामुळे उभं राहून करते असं सांग. पायावर मेहंदी असल्यामुळे काढलंय. तर काल ब्लॉगचा एंड नाही केला म्हणून आता एंड करतो. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गावचे अजून व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की शेअर करा व्हिडिओ. अजून व्हिडिओज बनवायला चांगलं वाटतं.